छत्रपती शिवराय येणारं संकट ओळखत होते आणि म्हणूनच त्यांना हे माहिती होतं की पुढच्या काळामध्ये या देशाला जर कोणी गुलाम बनवेल तर ते समुद्राच्या मार्गाने बनवू शकेल। हा समुद्री धोका ओळखणारे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून त्यांनी जे समुद्री किल्ले बांधलेले आहेत, आज इतक्या वर्षांनंतर देखील त्याला साधी भेगही जात नाही, इतक्या मोठ्या लाटा येतात, तुफान येतं, तरी देखील हे किल्ले जसेच्या तसे आहेत। आणि या किल्ल्यांनी आपला जो पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्याला पूर्णपणे अभेद्य अशा प्रकारे त्या ठिकाणी तयार केलं आणि इंग्रज असतील, पोर्चुगीज असतील, या सगळ्यांना छत्रपतींच्या परवानगीशिवाय या ठिकाणी प्रवेश मिळू शकला नाही। ही दूरदृष्टी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती। आपण जर त्यांच्या लढाया बघितल्या तर प्रत्येक लढाईमध्ये त्यांची सामरिक शक्ती आपल्याला पाहायला मिळते। कशा प्रकारे त्या लढाईचं नियोजन त्यांनी केलंय, कमीत कमी सैनिकांमध्ये जास्तीत जास्त शत्रूवर आपल्याला कसं हल्ला करता येईल आणि कसं नुकसान करता येईल ही त्यांची शक्ती, किंवा लढाई कुठे झाली पाहिजे की जेणेकरून एक स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज हे आपल्याला मिळू शकतं, त्याचं योग्य नियोजन करून शत्रूला तिथे गाठणं, या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांनी ज्या केल्या त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली। आणि छत्रपती शिवरायांचं याकरता आपण सगळे त्यांचे आभार मानतो किंवा या ठिकाणी आपलं दैवत मानतो, कारण तो असा काळ होता की ज्या काळामध्ये भारतामधले अनेक राजे आणि राजवाडे हे परकीयांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्याकरता काम करत होते। अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्याची, आणि स्वराज्याची शपथ घेऊन त्या ठिकाणी इतक्या बलाढ्य शत्रूला नमवलं आणि हे नमवत असताना स्वराज्याची स्थापना केली। आणि स्वराज्याची स्थापना करत असताना हे छत्रपतींचं राज्य नाही आहे, हे श्रींचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे, अशा प्रकारचा लोकतांत्रिक विचार देखील या भारतामध्ये छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रुजवला।